नंतर मग त्या बैठकीला न येणे हे काही योग्य नाही। मी त्यांना विनंती केली आज सकाळी तुम्ही आलं पाहिजे, पण त्यांनी ते येण्याचं सध्या टाळलेलं आहे। मला वाटतं आता आम्ही बैठक घेऊ, माननीय मुख्यमंत्री बैठक घेतील आणि यापूर्वी बैठक घेतली होती आणि बच्चू कडूजींनी सांगितलेल्या अनेक विषयावर आम्ही निर्णय घेतलेले आहेत। काही विषय राहिलेले आहेत, त्याचं प्रोसिडिंग तयार झालं आहे, काही शासन निर्णय करायचे आहेत, काही धोरणात्मक निर्णय आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी दिव्यांगांना 1,500 ते 2,500 रुपये अनुदान केलं आहे आणि त्यामुळं निर्णय घेणं रोज रोज सुरू आहे। आता 32,000 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, एकनाथजी, अजितदादांनी आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाईचे दिले। पूरग्रस्त पूरहानी झालेल्या लोकांना पैसा दिला, तो चालू आहे देणे। म्हणजे आज काही पूर्ण पोहोचला नाही, पण ॲग्री टॅक्सची जे आपल्याकडे नोंदणी आहे किंवा KYC आहे त्यातून आम्ही देतो आहे। पण मला असं वाटतं की शेतकऱ्याकरता 32,000 कोटीचा निर्णय करणे, दिव्यांगांना 2,500 रुपये देणे, हे सर्व निर्णय केले आहे। आजच्याही बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक निर्णय घेण्याची तयारी आहे, पण मिटिंगलाच न येणे। ज्या शासनाकडनं आपण अपेक्षा करतो की शासनाने प्रश्न सोडवले पाहिजे, आपण म्हणता निवेदन दिले सरकारला, सरकारनं निवेदन दिलं, बैठक लावली, त्या बैठकीला बच्चू कडू यांनी यायला पाहिजे होतं। पण ठीक आहे, ते नाही आले तर शासनाला जे काही भूमिका घ्यायची ती शासन भूमिका घेईल। तर काल जे उद्धव ठाकरेंनी अनाकोंडा म्हटलं अमित भाईंना, हे स्वतःच अजगर आहे। यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं। आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात। त्यांनाही माहीत आहे की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही। जेव्हा वाव होता तेव्हा मी मुख्यमंत्री, स्वतःचा मुलगा मंत्री, याच्यापेक्षा काही जास्त नाही केला आहे। म्हणजे परिवारातच सर्व मंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रीपद ठेवण्याकरता त्यांची वाटचाल राहिलेली आहे। त्यामुळं जे आत्ता निवडणुकीच्या काळात म्हणजे विधानसभेतही गेले, स्थानिक स्वराज्यामध्ये कुठे आतापता नाही, 51% मतं घेऊन महायुती जिंकणार आहे आणि वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये उद्धव ठाकरे बोलतात आहे, अत्यंत निराश झालेले आहे। त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून आपल्याला कळेल। याच्या त्याच्या मुलाबद्दल काय सांगता, तुम्ही काय केलं? तुम्ही तर स्वतःला मुख्यमंत्री आणि घरी मंत्री ठेवला। एखादा शिवसैनिक ॲडजस्ट झाला असता, एखादा शिवसैनिकाला त्या ठिकाणी मंत्री बनवता आलं असतं। तर मला असं वाटतं दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपलं काचाचं घर सांभाळलं पाहिजे। आणि मुंबईला गिळंकृत करणारे कोण आहेत? मागच्या 40 वर्षामध्ये मुंबईला गिळंकृत कोणी केलं? कुणाची सत्ता होती मुंबईमध्ये? कुणाचे महापौर होते? आणि त्यामुळं आता आम्हाला काही शहाणपण शिकू नये। उद्धव ठाकरेचा हा फेक नरेटिव्ह, हे त्या ठिकाणी टीकास्त्र काही जनता ऐकणार नाही। जनता मतदानातनं उद्धव ठाकरेंना उत्तर देईल।